हाय सगळ्यांना नमस्कार. आता वाजले दुपारची 1:30 आणि थोडा झिमझिम पाऊस येतोय, त्याच्यामुळे आम्ही आज सांडगे घातलेले नाहीत, बंद ठेवलंय सांडगं. आज काय केलेलं नाही. तर आत्या पण दमून आल्यात, म्हणलं नको राहू द्या, आत्यांना पण आराम करून द्या आपला, म्हणून काय केलं नाही. आणि आमचं चाललंय खत भरायचं. आत्या कुठे गेलं काय नाही, तिथं कुठे गेलं काय माहिती. आणि हो काही असं खत भरायचं डायरेक्ट ह्यानीच भरतोय, तसल्या मशनीने 4 टायल्या भरल्या, तर एकच टायल राहिली भरायची. तर बापू आणि ते गेलेत रानात टायली घेऊन. आणि इथला सगळा जी दगडाचा राहडा हे होता, टाकी येते हो का, इकडे घेतलं एका साईडला कपडे ही धुवायला. इकडं काय मोठी गाड्या हे आल्या होते, वळवता येत नाहीत असं इकडून, म्हणून हे इकडच्या साईडला घेतला सगळा किंवा मोठा दगड आणि हे ट्रॅक्टरने ओढून घेतलाय. आणि आता टाकी पण मोकळी केली आणि आता इथंच टाकी भरायची. ट्रॅक्टरने डायरेक्ट भरतात खत. तुम्हाला मी आता एक गाडी भरायची राहिली शेवटची, तुम्हाला दाखवते मी कसं भरते. शेतकरी जुगाड, शेतातली कामं काय काय करायचे म्हटल्यानंतर काय काय डोक्याने माणसं करतात. ते ट्रॅक्टरला तसलं मागं जोडलंय JCB सारखं. JCBचं कसं असतं ते टॉन, तसं ते जोडून त्याने भरतात. तुम्हाला ते भरताना दाखवते. आणि झिमझिम थोडं टिपकं येतं. या मी करत होती कुरिअर पॅक, सांडगे आणि लसूण, सांडग्याचं आणि लसणाची पॅकिंग करते. तर त्याला तुम्हाला दाखवते. ऑर्डर टाकून घ्या लसणाची आणि सांडग्याची. सांडगे आणि लसूण आहे भरपूर. ह्यांना थांबवून ठेवले कुरिअर नेण्यासाठी. ह्यांचा चाललाय कालवा, मला करायचं कुरिअर पॅक. ते ओरखतात. चला, रवी साहेब आमचं घरी आलं होतं आणि म्हणलं कसं साहेबांना तर टायमिंग नसतो. काय झालंय, साहेब घरी आल्यात पण फोन आर म्हणलं युट्यूबला तर मी गायब झालोय. पण युट्यूबला पण टाकावं, त्यांना पण काय झालंय, इन्स्टॉल काढावं व्हिडिओ का युट्यूबला उभा काढ टाकू का युट्यूबला. हा थोडं काय ना रील टाका. कसं काय झालंय मॅटर, परवाच उद्घाटन केलं पण उत्सुकता लागली. काल 2 बोकडं कापली. थांबके बर, हा मी बोलतोय ना, नाही तर मग तुझंच हो, मी जातो. बोलतोय ना, हलवायचं असला कॅमेरा, बोलतोय ना माणूस त्यांच्या. हो का, असंच असतं आमच्या. आपण थेरदार ना थोडं थिरच आहे गे. काय झालं, काल 2 बोकडं कापली होती. शेवटचा दिवस होता, तर श्रावण चालू होतोय ना. कालची भयंकर गर्दी झाली ना. एकाच दिवशी काय अक्कलमध्ये रात्री 12 वाजता गिऱ्हाईक आणि 2 बोकडं तर 5ला पहिले जेवाय बसली होती, तरी संपली. आणि दिवसभरात काल जवळपास 100 माणसं माघारी गेली. ती शिलाई घातलं होतं, यायची बघायची जायची. काय ग खरं काय झालंय, आणि इतकी फोन करतात, टीमच निघाय बघते. थांबाय, मी बोलतोय ना म्हणतात, रे भाऊ आम्ही येतो. 7 जण 5 जण 6 जण अशी गाडीत बसतात. 5 जण 4 3 अशी. आणि रे भाऊ सल्ला सपोर्ट करण्यासाठी. पण ऐका ना, या तुम्ही, हाय मी अपडेट द्यायचा प्रयत्न करतो. पण या काय गर्दी व्हायला नको वाटते. गिराय ना, म्हणजे तुम्ही यायचं लांबणं, नाराजी नाट्य झालं नाही पाहिजे. सगळे खुश होऊन गेली पाहिजेत. विषय हाय ही तर विषय क्वांटिटी क्वालिटीचा तर आहेच. आणि पैशाचा विषय नाही. पैसे काय तुम्ही आल्यावर देताय सगळी फुकट, काय कोणी खाय नाही. बनाने तिकडे स्कॅनर मारून जाते. मला ते इतराला ते जाऊ का म्हणतात, मी म्हणते जावा. स्कॅनर ठेवलाय ना, पण ठेवलाय. चांगला धंदा बी झालाय बरं का काल. पण तरासच बोलतात झाला, काय सांगायचं. तसं नसतं, तरास येऊन जमतो का. पण ऐका, प्रत्येकाला बोलून प्रत्येक जण आपली जीवातली येतात, हुडकत येते. ती रविभाऊचं हॉटेल कुठे असला भयंकर प्रतिसाद आहे ना मित्रांनो. पण गाजणारा त्यांनी ठरवलं बारामती टॉप. खरं तेच म्हणजे रवी शिंदे टॉप होणार म्हणजे होणार. आज वाक्य आणलंय नाही, थोडा आता राहिलाय एवढा. अहो तुम्ही फक्त बघा, अहो गाजणार म्हणजे गाजणार. आयुष्यपत काय झालंय, काय कामाला जात तुम्ही बाय कसं माहितीये का, ती त्यांना पायाने काय सोपा नाही. त्याच्यामुळं ती नाही सकाळी घरी आले ना. आता प्रत्येकाला हाय बाय राम राम आलं की प्रत्येकाला बोलून
व्हिडिओ मध्ये बोलायचं तिथं. काल आम्ही गेलोच नाही. नकोच म्हटलं मी म्हणलं आज पण नाही बाबा, आज मला कुठे ते पॅक जा नाही, पण उद्या जाणार आहे. आमचं फेजचं नियोजन चाललंय. होय हाय का नाही? आता श्रावण चालू झालाय त्याच्यामुळे फेज इकडे हा श्रावण चालू झालाय. पण बरीच अशी ती की पाळत नाही ती. 20% लोक खातात. 20 नाही 100 आणि कसं आहे फेजचं नियोजन आहे, त्याच्यामुळं उद्या आहे आम्ही जाणार आहे. तरी पण मी व्हिडिओ टाकायला काय झाले 20% खाते. समजा 80% पाळतात. बारामती एरियातली 20% लोक खात असतील. हो आणि 80% तर पाळतात. 20% सगळी इकडेच येतील. येऊन द्या ना मग, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ज्यांना खायचं ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न असतो. ते ज्या कुणाचं खायचं कुणाचं काय ते आपण कुणाला सांगू शकत नाही. ते ज्याच्या ते त्याच्या मर्जी असते. तर असो सगळी कुणी नावं ठेवतं, कुणी चांगलं म्हणतो, कोण वाईट कमेंट करतंय, कोण बेकार कमेंट करतंय. तो शेवटी व्यवसाय आहे. त्याच्यामुळे व्यवसायात काय ते ही नाही की वारीला गेलं 10 वर्ष झालं 15 वर्ष झालं म्हणून असं काय नाही की व्यवसाय करायचा नाही. ते कसं आहे माहितीये का, त्यांना वारीची आवड आहे, त्यांना काही माळ नाही, ते मटण खातात. त्याच्यामुळे काय विषय नाही. तर असो त्यांची इच्छा होती, बिझनेस करायचा होता आणि त्यांना कसं दुसरं बिझनेस करायला त्यांना हे नाही, ह्याच्यात इंटरेस्ट होता. लय दिवस झालं चालू होत, पण आम्ही दाबून धरलं होतं. आम्ही कॉपी मारले इकडे. कुणाची कॉपी मारली? तिकडे डहावारा जेवण नाही का तिकडे उदय तिकडे तिरंगा, परत बागेश्वरी, जलपरी, आंबरस ते आहेत की लई. नाही बघितलं. आणि मग त्यांची कॉपी आणली मी बिंदास. आणि विषय कसा आहे तसं नाही. मग ऐका, टाटाने एखादी गाडी काढली की ते मग टाटाची कॉपी सुझुकी मारती, परत टोयोटा मारती, सगळे शोरूम वाले म्हणजे ती कंपनी वाले मारतात ना, तसंच मॉडेल बनवाय बघ. तसं आणि ऐका पहिल्यांदाची म्हणजे टॉपची करतात कॉपी मारतात, पण कॉपी कशी खतरनाक. तसं आपलं काम आहे. आम्ही कॉपी करतोय पण टॉपचीच करतोय, अशी खतरनाक एका करत बोलाय ना मला जातो. बरोबर असं ते चालल्यात हॉटेलवर आलं होतं मगाशी. त्यांना वेळ लागेल कारण का गाडी न्यावाच लागणार. शोरूमला कसं 2 दिवस सुट्टी पोरांना शनिवार रविवारचं नीट करून ठेवतात. ते एरियलच काय आलाय त्याचं काही कळलं नाही, कारण का ते चाक पुढचं आदळलं की ते होते. पोरांकडून अण्णाकडे गाडी असते सारखी, म्हणजे तोच वापरतो अण्णाच. त्याला थोडंफार इकडे तिकडे झालं की राग आला की आदळ आपट केली की झालं. आणि आज तर काय टिपकाकतंय. कुरिअर तर राहिलंच माझं, ते तर चाललं. बघू आता संध्याकाळी मीन बाप्पू जाईल दिवस मोहताना. असो कपडे टाकते आतमध्ये आणि पॅक करते. सांडग्याचं हे करून ठेवलंय सगळं. निम्मी अर्धी पॅकिंग भरली. हे 1/2 किलोचे आहे. परत हे किलोचं पॅक केलंय. बाकीचे भरायचे सगळं आणून मांडले. लसूण परत इथं आणून वाटायचं आहे, ते पॅक करायचं आहे. सांडगे एवढे वाळून ठेवले. तर आता हे सगळे पॅक करायचे. पुन्हा कवचीतच 1/2 किलो, एखाद जणच 1/2 किलो घेते ना, तर सगळ्याच्या किलोच्याच पॅकिंग आहेत सांडग्याच्या. आणि आपले सांडगे पण बघा एकदम नाजूक, व्यवस्थित असं नाजूक, की मोठं नाही बारीक नाही किंवा लय त्यात अशी लाल तिखट चटणी नाही, सगळं मध्यम मापात. एवढंच की थोडं आळणी, कारण का हे सगळं आमच्यात आळणीच खात्यात, त्याच्यामुळं ते मिठाचं एवढं. नाहीतर बाकी तर चटणी, लसणाची चटणी, हळद, जिरी, हे सगळं व्यवस्थित असं सामान असतं. आणि असं छान हे करून ठेवले एकदम नाजूक. किती नाजूक आहेत बघा. आणि छान खडंग वाळवून हे करून देते व्यवस्थित. तर चला आता हे पॅक करते. अजून कुरिअर आलेलं नाही ताई. चला कुणाचा तरी मेसेज आलेला आहे, बघूया. काय म्हणताय सांगा. शेतकरी जुगाड कसं वाटलं? शेतकरी बघा ट्रॅक्टरने भरते ती. हा दाखवलाय ट्रॅक्टर. 500 रुपयाला खेप आहे टाकायला रानात डायरेक्ट भरून
त्रास नाही काय नाही. आणि कसं आहे तुमच्या ह्याने ठरवा. होय कोणाला टाकायचं असलं वस्तीव काजड मध्ये तर काजड मध्येच फक्त नाही, तुम्ही लय लांब सांगता. नाही काजड शिंदेवाडी लिंबुडीला बी टाकतात. जातात का? हो नाही काय अडचण. नाही मग लिंबुडीला लाकडीला मस्त पैकी भरत्यात आणि टाकत्यात. हो काय असं काय नाही टाकायचं. बघा डोक्याला फक्त आपल्याला खाली करावं लागतं बारक बारक डेग. 10 मिनिटात तर टायली भरून राहणार हा आहे का नाही? डोकं आली सोपं. भरत काय नाही अडचण. गड्यांना लावायचं आणि भरायचं आणि त्यांना एवढं हे करत आणि बसण्यापेक्षा हे- फोन नंबर बाळासाहेब फोन नंबर 95 27 73 11 52. असा नंबर आहे हा त्यांचा. नंबर आहे त्या कसं? मालकाचा. शेतकरी कोणाला जुगाड आहे व. लाकडीला लिंबुडीला हम्म. आणि वैश्याची वाडी कायगोडवाडी बनसुडे ही वस्ती. बनसुडे वस्ती ही कोणी हम्म. कोणाला लागत असलं तरी सांगा हा. आणि फोन करा. हम्म. पदशीर टाकण्यात काय अडचण नाही दमानी जसं व्यवस्थित. पाहिजे असं हा फक्त आपण खाली करायचं दाताळानी. त्याला काय हा. झालं? आणि पदशीर आहे बघा काय काळजी नाही 500 रुपये द्यायचं आणि बिनकाळजी. उभा राहायचं नुसतं आणि आपला. कोणाला खाली करू वाटत नसलं तर 600 रुपयाचा गडी लावायचा खाली करायला. हा. हा. म्हणजे आळशी माणसाने हो. आता आमच्यापाशी 600 रुपये नाहीत. हो भाजी बंद आहे आमची. भाजी बंद झाली हो. हाय पण कसं असेल उपटा कुठे यायचं हो. राजू काकी तेव्हा का तिकडं म्हणतात उपटा नाही तर ठेवा. कुठं बसता हो वाद घालीत नको बाबा, हा तर व्हिडिओ बघितला म्हणजे आता मला चाललंय सांडग्याचं. आता ती कुरिअर पॅक करायचं का तुमच्यासाठी थांबली, तुम्ही काय यायला मला आता ही टाकल्यावर तासाभराने जाऊ मग लाकडीला. आता आता एवढं कुरिअर लाकडीत आहे होई. कितनं आणायचं चिकट टेप कॅरी बॅग ही आणि लसूण पॅक करून मग तुम्हाला घेऊन जायचं या कुठं इथं जवळची. मला अंगारात लागन ह्याला कशाला गजाला 100 ना 100 पैसेच नाही तर कालच्या तरी. अहो देते की बाया. हा स्पष्ट आपलं आणि जायचं बी 200 म्हणजे झालं मग मला काय राहायचं तुम्हाला सगळं दिलं. अरे तसं नाही तासाला गडी 100 घेतो मला निदान 50 तरी काय द्यावा हा. काय गरज असू द्या, राहिले. कसं असेल तसं. चला चला असू द्या. झालंय हे असं आणि वातावरण आहे थोडं ढगाळ असल्यामुळं सांडग्याचे पीठ काय मळलं नाही. आत्यांना म्हणलं राहू द्या तुम्हाला मी सांगितलं की सकाळीच तर असो. आणि आमचं चिवळं काय शाळेत जाऊन आले, त्याला सकाळी शाळा होती ती माहितीच नव्हतं. शाळेतून जाऊन आली, अश्विनी पण आली. माझं सगळंच काम राहिलंय काय असू द्या तर.